हाय हॅलो नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर आज चला सूरज स्पेशल असा नाश्ता करणार आहोत। तर त्यासाठी हे बघा, हे रात्रभर भिजवून चणा डाळ घेतलेली आहे, ती आता एका साईडला ठेवूयात। आणि हे बघा, साखर घेतलेली आहे, लसूण, मिरची, मीठ आणि आलं घेतलेलं आहे अर्धा इंच। आणि हे बघा, अर्धा ही वाटी असं दही घेतलेलं आहे। दही जास्त आंबट आणि जास्त गोडही नसावं, मीडियम असं असावं। आता हे बघा, मिरची टाकलेली आहे, लसूण टाकायचं आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये, आणि अद्रक टाकायचं आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे, आणि 1.5 चमचा साखर टाकलेली आहे। आणि हे बघा, अर्धी वाटी दही टाकायचं आहे। दही ताजं असावं, आंबट जास्त नसावं। आणि ही आपण रात्रभरासाठी भिजवून ठेवलेली डाळ आहे, ती याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे। बघा, सगळी ओतायची आहे। आता पाणी जास्त नाही टाकायचं ह्याच्यामध्ये, असं पाणी हे करून काढूनच हे टाकायचे आहे, जास्त पातळ नाही होता कामा। आता हे व्यवस्थित असं वाटून घ्यायचं आहे, रवाळ टेक्स्चरसारखं वाटून घ्यायचं आहे। आणि 1 चिमूटभर हळद टाकायची आहे, हळद जास्त नाही टाकायची आहे, कारण आपण सोडा टाकणार आहोत, तर त्यामुळे ही लाल होऊ शकते, म्हणून जास्त हळद टाकायची नाही। आता एका पसरट भांड्यामध्ये आपण जे हे बॅटर वाटलेलं आहे ते याच्यामध्ये काढून घ्यायचं आहे। सगळं बॅटर काढून घेऊयात। हे बघा, आता काढून घेतलेलं आहे। आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता आधी एका साईडला आपण कढई ठेवलेली आहे गरम करायला पाणी। आणि आता बघा, आपण ज्यामध्ये प्लेटमध्ये करणार आहोत त्या प्लेटमध्ये तेल आधी लावून घ्यायचं आहे। अशी पूर्वतयारी आधी करून घ्यायची आहे। आता बघा, सोडा टाकायचा आहे, खायचा 1/2 चमचा सोडा टाकलेला आहे। आणि त्यामध्ये ॲक्टिव्ह होण्यासाठी 1 चमचाभर असं पाणी टाकायचं आहे, म्हणजे पाणी टाकलं की सोडा ॲक्टिव्ह होतो। आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, छान 1-2 मिनटं फेटून घ्यायचं आहे। आता आपण या प्लेट आपण कढईमध्येच ठेवलेली होती, आणि व्यवस्थित असं गरम गरम ह्याच्यामध्ये आपण जे बॅटर केलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे। असं व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आहे सगळीकडे, अशा पद्धतीने। तेल प्लेटला लावलं ना की चिकटत नाही, म्हणून आवर्जून प्लेटला तेल लावून घ्यायचं आहे। आता झाकण ठेवून 15 ते 20 मिनटं असंच ठेवायचं आहे। आता 15-20 मिनिटांनी आपण झाकण काढलेलं आहे, गॅस बंद करायचा आहे। आणि आपण सुरी लावून बघायची आहे, सुरीला चिकटलं नाही या अर्थे व्यवस्थित असं हे शिजलेलं आहे आतपर्यंत। आता आपण साईडला काढून घ्यायचं आहे आणि पूर्ण थंड होऊन द्यायचं आहे। हे बघा, आता थंड झालेलं आहे। आता आपण कट करून घ्यायचं आहे चाकूच्या साहाय्याने। हे बघा, आता आपण कट करून घेतलेलं आहे या पद्धतीने। कसंही कट करू शकता, आपल्याला परत हे चुरूनच घ्यायचं आहे हाताने, किंवा किसून घ्यायचं आहे। हे बघा, अशा पद्धतीने हलक्या हाताने असं चुरून घ्यायचं आहे प्रत्येक भाग हा। हे सगळं व्यवस्थित पूर्ण असं ह्याच पद्धतीने चुरून घ्यायचं आहे। आता बघा, एक कढई गरम करायला ठेवायची आहे, त्यामध्ये साधारणतः 1 ते 1.5 चमचा तेल टाकायचं आहे। तेल छान गरम होऊन द्यायचं आहे। आता बघा, तीळ, साखर, मीठ, कढीपत्ता आणि हे उभी मिरची कट केलेली आहे ती घेतलेली आहे, आणि हिंग घ्यायचं आहे। हिंग मी पहिला टाकलेला नव्हता, आता पाण्यामध्ये टाकते आहे। आणि फोडणी करता मोहरी टाकायची आहे, थोडीशी मोहरी जास्त टाकायची आहे। आता हे बघा, मिरची आपण उभी कट केलेली आहे ती टाकून द्यायची आहे। कढीपत्त्याची पानं टाकायची आहेत, परतून घेऊया छान। आता हिंग टाकायचं आहे, साधारणतः 1/2 चमचा, आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। 1 चमचा पांढरे तीळ आहेत ते टाकायचं आहे। 1 चमचा साखर आहे,
आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने. आणि यामध्ये आता आपल्याला अर्धा ग्लास किंवा 1 वाटी असं पाणी टाकायचं आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. पाण्याला उकळी काढून घ्यायची आहे. छान प्रकारे 2 ते 3 मिनटं हे शिजवून घ्यायचं आहे. आणि आता मात्र आपण जे बारीक केलेलं आहे हे खमंग तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. बघा आता एका हाताने हलवायचं आधी. छान हे 2 मिनटं आपण उकळून घेतलेलं आहे. आता हे सगळे शेव आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे. चुरलेला ढोकळा आता व्यवस्थित असा मिक्स करायचा आहे आणि 2 ते 3 मिनटं छान मिक्स करायचं आहे. पाणी बरोबर आपल्याला ते शोषून घेतं. छान सळसळीत होईपर्यंत व्यवस्थित असा मिक्स करायचा आहे. गॅसची फ्लेम मात्र बारीक करायची आहे किंवा मीडियम ठेवायची आहे. आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. बघा या पद्धतीने चवीला तर अप्रतिम होतो. तर चला आपण आता चटणी करूया. त्यासाठी कोथिंबीर घेतलेली आहे, मिरची घ्यायची आहे आणि पुदिना खूप सारा घ्यायचा आहे. आणि ह्यातले 2 पीस मी ठेवलेले होते ढोकळ्यामधले, त्याच्यामध्ये छान लागतात. आणि हे बघा नारळाचा चुरा घ्यायचा आहे 2 ते 3 चमचे. ओल्या नारळाचं आहे हे किस. आणि थोडंसं 1, 2, 3 ड्रॉप असं लिंबू टाकायचं आहे. पंढरपुरी डाळ टाकायची 2 ते 3 चमचे. 1 चमचा शेंगदाणे. साखर टाकायची आहे 2 चमचे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आता व्यवस्थित असे बारीक वाटून घ्यायचं आहे. बारीक होत नसेल तर थोडंसं 2-3 चमचे पाणी टाका त्याच्यामध्ये आणि व्यवस्थित अशी बारीक स्मूथ अशी पेस्ट करून घ्या. हे बघा या पद्धतीने बारीक असं वाटून घेतलेलं आहे. एका भांड्यामध्ये आता काढून घ्यायचं आहे. हे बघा भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. आता आपण फोडणी करूया. त्याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकलेलं आहे एका भांड्यामध्ये आणि ते छान गरम होऊन द्यायचं. मोहरी टाकायची आहे, जिरं टाकायचं आहे थोडं. पाव चमचा जिरं, पाव चमचा मोहरी. छान तडतडून द्यायचं आहे. त्यामध्ये लाल सुकी मिरची 1-2 तुकडे करून टाकायचे आहे आणि कढीपत्ता टाकायचा आहे. छान फोडणी व्यवस्थित भाजून घ्यायची आहे आणि आपण या चटणीवर ओतायची आहे. अशी फोडणी टाकली की चटणीला खूप छान चव येते. आता व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. आता हे बघा सर्व करूया. वरून बारीक 0 नंबरची शेव टाकायची आहे. कोथिंबीर टाकायची आहे आणि थोडेसे टोमॅटोचे मी छोटे छोटे पीस केलेले आहेत तेही वरून टाका. आणि साईडला चटणी घ्या. मस्तपैकी खायला रेडी आहे सुरस स्पेशल खमंग. तर चला वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. तर उद्या एखाद्या नवीन रेसिपीसोबत किंवा नवीन व्हिडिओसोबत भेटूया. तोवर खमंग करा हा नवीन आहे रेसिपी. करा आणि खाऊन बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. तोवर चला धन्यवाद.